नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, दिल्लीमध्ये गेले 2-3 दिवस जो धुमाकूळ चालू होता, अगदी पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर विरोधी पक्ष नेते असलेले राहुल गांधी अचानक येऊन धरणं धरून बसले आणि पोलीस त्यांना अडवायला गेले, उचलायला गेले, तर त्यांनी थेट जमिनीवर लोळण घेतली. मला तर राहुल गांधींचे रूप बघितल्यानंतर मनात शंका आली की हा खरोखरच इंदिराजींचा नातू आहे की इंदिराजींचे कट्टर प्रतिस्पर्धी जॉर्ज फर्नांडिस यांचा नातू आहे, अशी शंका आली. कारण जे काय व्हिज्युअल मी बघितलं, राहुल गांधींचं त्यांना 10-12 पोलीस उचलण्याचा प्रयत्न करतायत आणि जितका उचलण्याचा प्रयत्न करतायत तितके राहुल गांधी रेटून जमिनीला चिकटून राहण्याचा प्रयत्न करतात. आपल्याला उचलून पोलिसांनी त्यांच्या गाडीत टाकू नये म्हणून जितका प्रतिकार करता येईल तितका प्रतिकार राहुल गांधी आपल्या शरीरातला सगळी सगळी ताकद लावून अडवण्याचा प्रयत्न करतायत. पण ते जे चित्र होतं, ज्या प्रकारे राहुल गांधींची पॅन्ट आणि ते फाकलेले पाय दिसत होते, ते बघितल्यानंतर माझ्या जुन्या स्मृती चाळवल्या. आणि मी, आमचे ओमकार चौधरी आहेत, हिंदीमध्ये त्यांचा युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर बोलत होतो आणि बोलता बोलता मला आठवलं हे की अरे, राहुल गांधी इंदिराजींच्या पेक्षा वेगळ्या पद्धतीने जो काय प्रतिकार करतायत तो बघितल्यानंतर मला इंदिराजी आठवल्या. कारण इंदिराजींना सुद्धा अटक झाली होती आणि माझ्या एका व्हिडिओमध्ये मी ते सांगितलं सुद्धा आहे. 77 साली जनता पार्टीचं राज्य असताना तत्कालीन गृहमंत्री चरण सिंग यांनी आणीबाणीतल्या कुठल्या तरी गुन्ह्यासाठी इंदिराजींना अटक करायचा फतवा काढला. तेव्हा पोलीस त्यांच्या घरी गेल्यानंतर इंदिराजींनी फोनाफोनी करून आपल्या अनेक पाठीराख्यांना बोलवून घेतलं आणि घराच्या बाहेर पडून इंदिराजी चक्क रस्त्यावर बसकण मारली होती, बैठक ठोकली होती आणि त्या हट्ट धरून बसल्या होत्या की मला अटक करून घेऊन जायला हरकत नाही, पण मला हातकडी घालून जा, बेड्या घालून घेऊन जा. कारण त्यांना तमाशा करायचा होता. आणि पोलीस सुद्धा तेवढे चतुर होते. पण इंदिरा गांधींनी जवळजवळ अर्धा पाऊण तास तरी तो तमाशा केला आणि नंतर त्या गेल्या. 24 तास उलटण्याच्या आत इंदिराजींना काय तो जामीन वगैरे मिळाला वगैरे, विषय संपला. पण राहुल गांधी यांनी चक्क जमिनीवर लोळण घेतली, जी स्टाईल जॉर्ज फर्नांडिस यांची होती. जॉर्ज फर्नांडिस जेव्हा सत्याग्रह करायचे, आंदोलन करायचे, त्यावेळेला ते सुखासुखी पोलिसांना शरण जात नव्हते. 1974 मध्ये जेव्हा जॉर्ज फर्नांडिस हे सगळ्याच्या सगळ्या रेल्वेतल्या ज्या युनियन होत्या वेगवेगळ्या कामगारांच्या, त्यांच्या फेडरेशनचे अध्यक्ष झाले, रेल्वे एम्प्लॉईज फेडरेशनचे. त्यानंतर 74 साली त्यांनी चक्का जाम आंदोलन केलं होतं आणि हे चक्का जाम आंदोलन एवढं गाजलं होतं की त्या दिवशीपासून संपूर्ण देशामध्ये कुठच्याही रेल्वेचं इंजिन हलत नव्हतं, चाक चालत नव्हतं. चक्का जाम असं त्या आंदोलनाचं नाव दिलेलं होतं. आणि त्यावेळेला स्वतः जॉर्ज फर्नांडिस मुंबईच्या दादर रेल्वे स्थानकामध्ये रेल्वे रुळावर आडवे पडले होते आणि त्यांना 10-12 पोलीस उठून उचलून अटक करण्याचा प्रयत्न करतात. असा फोटो आज सुद्धा तुम्हाला इंटरनेटवर मिळू शकतो. मी सांगितल्यानंतर ताबडतोबीने ओमकार चौधरींनी तो शोधला आणि त्या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे. पण तो फोटो बघितला आणि बाजूला राहुल गांधींचा फोटो लावा, तुम्हाला दिसेल की दोघेही आयडेंटिकल आहेत. फोटो मधली स्टाईल, शैली, सगळंच्या सगळं तसं आहे. 2 पाय धरून फर्नांडिसला उचलतायत, इकडे राहुल गांधींना पाय धरून उचलतायत आणि राहुल गांधी रेजिस्ट करतायत. मला शंका आली, हे काय आहे? आणि असं तिकडे लाठीमार झाला, जंतर मंतरवर अजून चालू आहे. हे सगळं बघितल्यानंतर अनेक आमच्या चाहत्यांना किंवा प्रामुख्याने ज्यांना मोदी भक्त, अंधभक्त म्हणून हिणवलं जातं, असे जे भाजपचे पाठीराखे किंवा मोदींचे समर्थक आहेत, ते चिंतातूर झालेत. बातम्या काही येत आहेत
देशामध्ये काय चाललंय, मोदी सरकार धोक्यात आहे का? अर्थात बातम्या तशा येत आहेत, पण बातम्यांवर आजकाल भाजपचे लोक सोडले तर सामान्य लोक विश्वास ठेवत नाही. भाजपच्या काही उतावळ्या मोदी समर्थकांना मोदी सरकार कधी पडतं याची चिंता रात्र रात्र सतावत असते. आणि त्यामुळे कुठेही खुट्ट वाजलं की जसे अनेक संपादक मोदी सरकार संपलं, मोदी युग संपलं म्हणून टाहो फोडायला लागतात. त्याच्यावर अशा मोदी भक्तांचा जाम विश्वास असतो. आणि त्यामुळे मंगळवारी आणि बुधवारी मला लागोपाठ फोन येत होते, काय चाललंय देशात, अराजक माजलंय. म्हटलं कुठलं अराजक घेऊन बसलंय? मी मुंबईत बसलोय आणि माझं कुटुंब दिल्लीत आहे, बायको पत्नी मुलं आणि नात, मुलगी आहे माझी. ते जो सुखरूप सगळं चाललंय, नातीची शाळा चालू आहे, मुलीचं ऑफिस चालू आहे, आणि ते सुद्धा नवी दिल्लीत, प्रॉपर नवी दिल्लीत, जिथे आंदोलनाचा भडका उघाडला. बातम्या बघितल्या तर नवी दिल्ली जागेवर आहे की नाही अशी कोणालाही शंका येईल. पण असो, अराजकाची हौस असलेल्या लोकांनी मला फोन करून भंडावून सोडलं की हे काय चाललंय, अराजक देशाच्या इतर ठिकाणी. अरे होऊ देत. आणि मग जेवढा हा विषय डोक्यात घोळत होता तेव्हा एका पत्रकार मित्राला मी सांगितलं, त्याचा फोन आल्यावर, बाबा रे, तुझा जन्म सुद्धा झाला नव्हता आणि मी पत्रकार सोड, मी साधा शाळकरी विद्यार्थी होतो तेव्हा एका महान अर्थशास्त्रज्ञाने भारताचं वर्णन अराजक म्हणूनच केलेलं होतं. पंडित नेहरू हे देशाचे पहिले पंतप्रधान होते आणि ते तिसरे पंतप्रधान, तिसऱ्यांदा निवडून येऊन पंतप्रधान झाले होते. अशा वेळेला भारतात अमेरिकेचे राजदूत होते, त्यांचं नाव होतं जॉन केनेथ गाल्ब्रेथ, आणि ते जगप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जायचे. त्या जॉन केनेथ गाल्ब्रेथ यांनी त्यावेळेला भारताचं जे वर्णन केलेलं होतं, किंवा त्यांच्या पुस्तकात पण त्याचा उल्लेख मिळतो, तुम्ही सर्च केलात गुगलवर आणि तर तुम्हाला ती सगळी डिटेल मिळू शकतात. गाल्ब्रेथ यांनी फार सुंदर वर्णन केलंय भारताचं. इंडिया इज फंक्शनिंग अनार्की. भारत हे गुण्या गोविंदाने नांदणार एक अराजक आहे असं त्यांनी सांगितलं. त्याला सुद्धा आता जवळजवळ 60-70 वर्ष होऊन गेलीत. 60-70 वर्षापूर्वी एका अमेरिकन जाणत्या माणसाला, राजदूताला, अर्थशास्त्रज्ञाला भारत हे फंक्शनिंग अनार्की किंवा गुण्या गोविंदाने नांदणारा अराजक वाटलं. त्या अराजकाने भारत नामशेष झालेला नाही, कुठलं सरकार कोसळून पडलं नाही. उलट आज अमेरिकेलाही आव्हान देण्या इथपर्यंत भारताने विकासाची झेप घेतली आहे. तर अराजक कशाला म्हणतात? अराजक कशाला म्हणतात? अमेरिकेचा राजदूत आणि अर्थशास्त्रज्ञ असलेला बुद्धिजीवी जॉन केनेथ गाल्ब्रेथ हा अमेरिकेत वाढलेला होता, अमेरिकेत जगलेला होता, आणि अमेरिकन अमेरिकन जीवन पद्धती जी आहे त्या जीवन पद्धतीनुसार भारतातली तात्कालीन बेशिस्त, भारतातल्या तात्कालीन अडीअडचणी, असुविधा, जगण्यातल्या अनंत अडचणी हे बघितल्यानंतर गाल्ब्रेथला वाटलं होतं ही माणसं जगतात कशी किड्या मकोड्यासारखी. आणि म्हणून त्यांनी भारताला अराजक म्हटलं होतं. पण त्या शब्दामध्ये सुद्धा एक गंमत आहे. त्यांनी सांगितलं इट्स अ फंक्शनिंग अनार्की, की अराजक आहे, बेशिस्त आहे, संकट आहेत, समस्या आहेत, अडचणी आहेत, गरिबी आहे, भूकमारी आहे, पण तरी देखील हे लोक गुण्या गोविंदाने नांदतात. फंक्शनिंग अनार्की म्हटले त्यांनी. लक्षात घ्या की अराजक आहे, बेशिस्त आहे, कायद्याचा वचकपणा अनेक ठिकाणी दिसत नाही, पण माणसं माणसं म्हणून जगण्याची धडपड करतात. ज्या अडचणी आहेत आपापल्या परीने त्यावर मात करून जगतात.
आणि जगण्याचा प्रयत्न करतात, संकटावर स्वतः मात करतात, अशी माणसं इथे आहेत, असाही त्या फंक्शनिंग अनार्कीचा अर्थ होतो. तिथून 6-7 दशकं आपण पुढे आलोय. काल परवाच गोष्ट आहे, काल परवाची. भारतात 2 तरुणांनी मिळून एक अंतरिक्ष संशोधनाची एक स्वतःची कंपनी सुरू केली आणि भारतामध्ये खाजगीरित्या पहिल्यांदा उपग्रह सोडला गेला. विक्रम 1 नावाचा उपग्रह चंदना नावाच्या 35-32 वर्षाच्या तरुणाने सुरू केलेल्या कंपनीने खाजगीरित्या सोडलेला उपग्रह आहे. जगामध्ये असे फक्त 2 देश आहेत, एक अमेरिका, दुसरा चीन आणि तिसरा भारत, जिथे एक खाजगी कंपनी सुद्धा अंतराळ संशोधनामध्ये आपला व्यवसाय करते. भारतात शिकलेला, भारतात जगलेला, भारतात वाढलेला, त्या फंक्शनिंग अनार्कीमध्येच आपल्या गगनचुंबी स्वप्नांना आकार देणारे काही तरुण आहेत, जे तरुण सरकारी आरक्षण न मागता स्वतः गगनाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करतात. आणि दुसरीकडे कॉकरोच सुद्धा त्याच देशात आहे. आपण बघायचं कोणाकडे हे आपण ठरवायचंय. आपण त्या काय त्याचं नाव, मला तर चंदन असं आडनाव आहे त्याचं, बिप्लव कुमार किंवा असं काहीतरी नाव आहे, पण आडनाव चंदन आहे. तो चंदना आणि त्याचा सहकारी त्यांनी इस्रो सोडून स्वतःची खाजगी कंपनी सुरू केली. मोदी सरकारने त्याला पाठबळ दिलं स्वतंत्ररित्या हे सगळे प्रयोग करायला. त्यांनी स्वतःचं भांडवल उभं केलं आणि उपग्रह सोडला, यशस्वीरित्या सोडला. पहिल्या फटक्यामध्ये तो उपग्रह अवकाशात ठरलेल्या जागी पोहोचला आणि स्थिर सुद्धा झाला. फार क्वचित पहिल्या प्रयोगामध्ये उपग्रह अवकाशात जाऊन स्थिरावलेले आहेत. 2-3दा तरी अपयश येतं, पण या तरुणांनी पहिल्या फटक्यामध्ये, पहिल्या प्रयत्नामध्ये एवढं मोठं यश मिळवून दिलं, दाखवलं. तो सुद्धा या फंक्शनिंग अनार्कीचा पुत्र आहे. पण आपल्याला कौतुक कॉकरोचचं आहे. आपल्याला बुद्धिमान माणसं आवडत नाहीत, आपल्याला झुरळं आवडतात. चांगल्या गोष्टीचं, चांगल्या अन्नाची नासाडी करून टाकणारा कीटक म्हणजे झुरळ. आणि त्याचं कौतुक या सगळ्या प्रकारात इतकं चालू आहे गेले 2 आठवडे, की बिचाऱ्या त्या चंदनाने एवढा जागतिक विक्रम केला. त्यासाठी जगातून त्याचं मोठमोठे शास्त्रज्ञ, राष्ट्रप्रमुख कौतुक करतायत. इलॉन मस्क सारखा माणूस, ज्याची खाजगी कंपनी अंतरिक्ष क्षेत्रामध्ये आहे, उपग्रह उडवते, त्या इलॉन मस्कने त्याचं कौतुक केलं आणि आपल्याला झुरळांचं कौतुक आहे. मित्रांनो, कर्मकरंटेपणा म्हणजे काय ते आपण या फंक्शनिंग अनार्कीमध्ये बघतोय. मला गंमत एवढ्यासाठी वाटली की या सगळ्या धुमाचक्रीमध्ये सरकार पडेल का, सरकार चालेल का, अराजक कुठपर्यंत पसरणार आहे, हिंसाचार सगळीकडे पसरणार का, हे फोन मला 50 आले. पण एकानेही तो खाजगीरित्या उपग्रह सोडला गेला. अतिशय स्वस्त किमतीत त्याने ते काम करून दाखवलं. त्या तरुणाचं कौतुक करणारा एकही फोन आला नाही किंवा त्याविषयी काही प्रश्न विचारणारा फोन आला नाही. याला कर्मदरिद्रीपणा नाही तर मी काय म्हणायचं सांगा मिस्टर. जेनजी तरुणाई हे शब्द ऐकतो ज्या मीडियामधून, त्या सगळ्यांना झुरळं आवडतायत. किती लोकांना त्या चंदनाचं कौतुक आहे की ज्याने गगनाला गवसणी घातली. याच गरीब देशामध्ये, याच अनार्कीमध्ये लहानाचा मोठा झालेला तरुण एवढी अवकाशाला गवसणी घालतो, आपल्याला त्याचं कौतुक नाही. आपल्याला जमिनीत लपून, फटीमध्ये लपून नासाडी करणारा कॉकरोच आवडतो. कॉकरोचचं कौतुक आहे.
कॉक्रोचचं काय होणार? आपला झेनझी कॉक्रोच झालेला आहे. आणि खरा झेनझी जो आहे या फंक्शनिंग अनार्कीतला, तो गगनाला गवसणी घालतोय. कुठेतरी मी कोणाचं वाचलं होतं आठवत नाही, इंग्रजीमध्ये किंवा असं काहीतरी कोट वाचलेला आहे, वचन वाचलेलं आहे की आपण सगळे गंदी नालीचे किडेच असतो, पण आपल्यातले काही लोक वरती आकाशाकडे चमचमणाऱ्या ताऱ्यांकडेही बघत असतात. हा चंदना हा तसा त्या गंदी नालीमध्ये राहून अवकाशातल्या चमचमणाऱ्या ताऱ्यांकडे बघत असतो आणि आपण स्वतःला बुद्धिमान मानवणारे या जोरांची जी घाण चाललेली आहे त्याच्या कौतुकात गर्क असतो. आपल्याला कोण वाचवणार मित्र? कोण वाचवणार? तेही त्याच अनार्कीमधले आहेत ज्यांनी अवकाशात ग्रह सोडला, उपग्रह सोडला, आणि तेही जे त्या गाड्या उलट्या पालट्या पाडतायत, पोलिसांवर दगडफेक करतायत, पोलिसांकडून लाठीमार सहन करतायत, तेही या अनार्की आणि अराजकामध्ये निपजलेले. जन्म देणारी आई जननी एकच आहे, तीच मातृभूमी आहे, तीच भारत माता आहे. पण कोणी कुठे जायचं हे प्रत्येकाने ठरवायचं. तुम्हाला अराजकात झुरळाचं कौतुक असेल, करत बसा, तुमचं नशीब आणि तुम्ही. मला कौतुक त्या चंदनाचं आहे ज्याने इस्रो सारखी चांगली नोकरी सोडून, सन्मानाची नोकरी सोडून स्वतःची कंपनी काढली, स्वतःच्या पायावर उभा राहिला आणि आज शेकडो नव्या तरुणांसाठी, नव्या संशोधकांसाठी त्याने संधी निर्माण केल्या. तो आरक्षण मागत बसलेला नाही. मला विंदा करंदीकरांची कविता आठवते. मला कळतं की त्या चंदनाला मराठी येत नसलं तरी त्याला विंदा करंदीकरांच्या कवितेचा अर्थ आणि आशय कळलेला आहे. विंदा करंदीकर त्या कवितेमध्ये म्हणतात, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. देणाऱ्याचे हात म्हणजे काय असतं? दान करण्याची, दुसऱ्याला मदत करण्याची क्षमता म्हणजे देणाऱ्याचे हात असतात. सतत मागणारे हात भिकाऱ्याचे असतात. एखादा गरजू गरीब असेल त्यांनी हात पसरायला हरकत नाही, पण ज्याचं शरीर धडधाकट आहे, ज्याच्याकडे क्षमता आहे, ज्याच्याकडे कर्तृत्व आहे, त्याने हात पसरून मागत राहू नये. कधीतरी देण्याची सुरुवात करावी. आणि अवकाशात उपग्रह सोडणारी ही तरुण मुलं आहेत आणि त्यांनी ज्या प्रकारे आपली कंपनी उभी करून 100, 150, 200 तरुणांसाठी स्वतः नवा रोजगार निर्माण केला, त्यांना देणाऱ्याचे हात म्हणजे काय ते कळलेलं आहे. त्यांना मराठी येत नसेल, त्यांना करंदीकर माहिती पण नसतील, पण त्यांना तो आशय कुठून तरी समजलेला आहे. आणि आपण झुरळांचं कौतुक करत बसलोय. कर्मचारी ते आपण आहोत की गालबरेजचे शब्द, आपली ही झेनझी ज्याचं कौतुक मीडियाला आहे, ती झेनझी गालबरेजचे 60-70 वर्षापूर्वीचे शब्द खरे करून दाखवते. पण दोघेही त्यातलेच आहेत. अराजक माजवणारे झुरळ आणि अवकाशाला गवसणी घालणारा चंदना, या दोघांना मी एकाच मातीचे सुपुत्र मानतो. सुपुत्र कोण, कुपुत्र कोण, तुम्ही ठरवा. मी थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.